तर सर्व पक्षीयांकडून लातूर बंदचं आवाहन करण्यात आलंय। विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी हा बंद पुकारण्यात आलाय। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेली होती आणि त्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या या मारहाणीच्या विरोधात लातूर बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। विजयकुमार घाडगे यांच्यावरती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते मारहाण केली। खरं तर ते निवेदन घेऊन गेले होते सुनील तटकरे यांच्याकडे। त्या ठिकाणी पत्त्याचा डाव आपण पाहिला, सगळं प्रकरण पाहिलं, मात्र त्यांना जे आहे ते मारहाण केली आणि त्यानंतर आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि विजयकुमार घाडगे हे जे या अपोलो हॉस्पिटलमध्ये आहेत आणि अपोलो हॉस्पिटलच्या बाहेर जे आहे ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। अनेक पक्ष जे आहेत त्यांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। उद्याची काय भूमिका असणार आहे, कारण जी घटना घडलेली छावा संघटना ही अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभरात मराठा समाज आणि इतर ज्या चळवळीच्या मुख्य ज्या गोष्टी असतात, महाराष्ट्रातले मुद्दे असतात, त्याच्यावर जे आहे ते आक्रमकपणे भूमिका मांडत असते। मात्र त्याच कार्यकर्त्यावर, त्याच नेत्यावर आज हल्ला झालेला आहे। कशा पद्धतीने पाहता, कारण एक मोठं नाव आहे आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनाच आज मारहाण करण्यात आलेली आहे। नाही, विजय घाडगेंना खूप मोठी चळवळीची पार्श्वभूमी आहे। गेल्या वर्षी त्यांनी 14 दिवसाचं सोयाबीन दरवाढीसाठी उपोषणाचं आंदोलन केलं होतं। शांततामय मार्गाने आजही त्यांनी निवेदन दिलेलं आहे। पत्ते खेळणाऱ्या कृषी मंत्र्यावर शेतकरी मरत असताना, आत्महत्या करत असताना त्यांच्यावर कारवाई नाही, विधान भवनात पत्ते खेळणाऱ्यावर कारवाई नाही आणि निवेदन देणाऱ्याला एवढी अमानुष मारहाण त्या ठिकाणी करून त्यांनी केली जाते। हे अत्यंत अन्याय आहे। याच्या विरोधात लातूरकरांचा आणि महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा संताप आहे। आज 21 तारखेला आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून लातूर शहर बंद सर्व पक्षाच्या वतीनं 18 पगड जाती धर्माच्या शेतकरी, कष्टकरी, कामगाराच्या वतीनं या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आम्ही धिक्कार करतो या सगळ्या घटनेचा आणि राष्ट्रवादीनं, सरकारनं त्या मंत्र्यावर आणि हल्लेखोरांवर दोघांवरही कारवाई केली पाहिजे। जर यांना काही चाड असेल, नीतिमत्ता असेल तर। कशा पद्धतीने पाहता, खरं तर हल्ला करण्यात आलेला आहे, मारहाण देखील करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल झालाय का आतापर्यंत त्या कार्यकर्त्यावरून? आणि म्हणून आता रात्री जमलात तुम्ही? आपण विजयकुमार घाडगे पाटील शेतकरी नेते यांच्यावरती भ्याड हल्ला झालेला आहे। या निषेधात आपले छावाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी ही घटना व सर्व पक्षीय या ठिकाणी जमलेले आहेत व त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत। पण निषेध करून थांबणार नाही। आज आता सध्याला 1 वाजू लागले तरी पण हा मोहा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रात्रंदिवस झटणारा नेता, आमचा शेतकरी नेता म्हणून ज्यांना आपण समजलं जातो, आज शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन व निवेदन घेऊन गेले असता त्यांच्यावरती असा भ्याड हल्ला होतोय। स्वरूप असणार आहे यामध्ये सर्व 18 पगड जातीचे, सर्व धर्माचे कार्यकर्ते, सर्व संघटनेचे, सर्व पक्षाचे, पण यामध्ये काय हिंसक वळण येईल हे दिसून येणार नाही। पण हे छावाचं काय दांड काय हे उद्याला ह्या आंदोलनातून आणि ह्याच्यामधून उद्याला दिसेल, परवाला दिसेल। याचे पडसाद जोपर्यंत या सूरज चव्हाणला पाय उतार करणार नाहीत, त्याच्यावरती गुन्हा दाखल होणार नाहीत, तोपर्यंत छावा संघटना अजिबात थांबणार नाही। कार्यकर्ते आलेले छावा संघटनेचे कार्यकर्त्यासह इतर पक्षातील लोक सुद्धा आता 1 वाजला असला तरी या ठिकाणी येत आहेत। घाडगे यांच्यावरती उपचार सुरू आहे। उद्याचे आंदोलन काय असणार, आक्रमक आंदोलन करतील असा इशारा देखील दिलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून काय कार्यवाही केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।